इस्रायली एअरफोर्सचे फायटर जेट्स इराणच्या दिशेने रवाना. आम्ही इतिहास घडवायला चाललो आहोत असं लिहित IDF कडून व्हिडिओ पोस्ट. इराणचं इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर. तेल अवीवमधल्या किर्या भागामध्ये केले हल्ले. संरक्षण मंत्रालयाच्या शेजारच्या भागामध्ये मोठं नुकसान. इराणच्या हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये नव्यानं रेड अलर्ट. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून नवीन व्हिडिओ ट्विट. इराणचे मोबाईल मिसाईल लॉन्चर्स केले उद्ध्वस्त. इराणकडून असलेले सर्व धोके उद्ध्वस्त करत असल्याचा सेंट्रल कमांडकडून दावा. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून रात्रभर हल्ले. IRGCच्या ठिकाणांवर इस्रायल अमेरिकेचे हल्ले. या हल्ल्यांचा नवा व्हिडिओ समोर. इराणनं बहरीनमधील अमेरिकेच्या तळाला केले लक्ष्य. बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणचा मोठा ड्रोन हल्ला. अमेरिकेचा बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी इराणवर हल्ला. अमेरिकेच्या संरक्षण विभागानं पोस्ट केला हल्ल्याचा व्हिडिओ. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान. इराणच्या बुकान शहरावर अमेरिका आणि इस्रायलचे हवाई हल्ले. या हल्ल्यांमुळे बुकानसह आजूबाजूच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान. इराणनं तुर्कीमधील अमेरिकेच्या हवाई तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलं. इराणी माध्यमांची माहिती. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तुर्कीच्या सीमेजवळ हवेतच पाडलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेनं इराणी युद्धनौकेला केलं लक्ष्य. इराणी युद्धनौकेवर डागले टॉमहॉक क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ केला. इराणकडून इस्रायल आणि गल्फवर अंडरग्राऊंड मिसाईलवर हल्ला. अंडरग्राऊंड मिसाईलच्या माऱ्याला कुठल्याच लॉन्च पॅडची गरज नसते. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेमध्ये या अंडरग्राऊंडचे तळ शोधणं अवघड झालं. सोलापूरमध्ये इस्रायल अमेरिका विरोधात विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी आमदार नरसई आडम यांच्यासह 26 जणांविरोधात गुन्हा दाखल. सोलापूर जिल्हा परिषदेसमोर काल मागपण केलं होतं आंदोलन. अमेरिकन सिनेटकडून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दिलासा. इराणवरील लष्करी हल्ले मर्यादित आणि अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या ट्रम्प यांच्या पक्षातील सदस्यांनी मांडलेला प्रस्ताव फेटाळला. सिनेटमध्ये 53-47च्या बहुमतानं प्रस्ताव फेटाळला. इराणी हल्ल्यादरम्यान अमेरिकेचं मोठं विधान. इराणमधील दहशतवादी राजवटीचा नाश केला. लवकरच इराणी हवाई क्षेत्राचा ताबा घेऊ. अमेरिकेची माहिती. इराणचे खामेनींचे शोक समारंभ पुढे ढकलले. तेहरानमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता. सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्याकडून क्रूज मिसाईलच्या चाचणीचं निरीक्षण. नौदलाच्या एका विनाशिकेच्या कमिशनिंगच्या वेळी केलं निरीक्षण. दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सोनू सूद सरसावला. इन्स्टावर मेसेज करा, दुबईत राहण्याची मोफत सोय करणार. अभिनेता सोनू सूदचं दुबईमध्ये अडकलेल्यांना आवाहन. युद्धामुळे निर्यातदारांवर संकट. शिपिंग कंपन्यांकडून निर्यातदारांना प्रति कंटेनर $2,000 ते $5,000 अतिरिक्त भाडे लागणार असल्याची नोटीस. आखाती देशातील युद्धामुळे कोकणातील हापूस आंबा निर्यातीला फटका बसण्याची भीती. दुबई, ओमान, बहरीन, कतार आणि इराण यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये जहाजांची वाहतूक ठप्प झाल्यामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची भीती. युद्धामुळे जळगावचा चटई उद्योग संकटात. आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद झाल्यामुळे चटईसाठी प्रमुख खरेदीदार असलेल्या आखाती देशांपैकी 7 देशांमधली निर्यात ठप्प. आखाती देशामध्ये सुरू असणाऱ्या युद्धामुळे सांगलीची हळद काळवंडल्याची चिन्ह. हजारो टन हळद मुंबईच्या बंदरामध्ये अडकली तर ₹1000 दरही कोसळला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.